नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनिग्रह रात्री 9:42 मीन राशीत प्रवेश करेल. याचा आपल्या राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल यामध्ये आज आपण सिंह राशी, कन्या राशी व धनु राशी या राशींना या शनी भ्रमणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेणार आहोत. अर्थात शनिग्रह दिनांक 29 मार्च 2025 ते दिनांक 2 जून 2027 पर्यंत शनिग्रह मीन राशीतच भ्रमण करणार आहे. सर्वप्रथम आपण सिंह राशीला या मीन राशीतील शनिग्रहाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया. सिंह राशीच्या सप्तम स्थानातून अष्टम स्थानामध्ये शनिग्रह प्रवेश करणार आहे. अर्थात चतुर्थ व अष्टम स्थानातील शनिग्रहाचे भ्रमण शनीची पनवती अशा प्रकारे संबोधले जाते. अर्थात अष्टम स्थानातील शनिग्रह तितकेसे शुभ परिणाम देत नाही. परंतु सिंह राशीच्या गुरुग्रह सध्या दशम स्थानातून भ्रमण करत आहे व दिनांक 15 मे 2025 नंतर गुरुग्रह सिंह राशीच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे. त्यामुळे या सुरुवातीच्या 1-1.5 वर्षामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना या शनिग्रहाची तितकेसे अशुभ परिणाम जाणवणार नाहीत. या 2 ते 2.5 वर्षामधील कालावधीमध्ये शेवटचे 1 वर्ष अर्थात गुरुग्रह ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करेल त्यावेळी मात्र हा शनिग्रह सिंह राशीच्या व्यक्तींना अशुभ परिणाम देईल. हा शनिग्रह अष्टम स्थानातील शनिग्रह ज्यावेळी वक्री स्थितीत असेल त्यावेळी सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींना अशुभ परिणाम देईल. अर्थात दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 मध्ये शनिग्रह वक्री स्थितीत असणार आहे. या दरम्यान सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. अर्थात या अष्टम स्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान सिंह राशी व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांशी मतभेद टाळावेत, आपला अहंकार कमी करावा, तसेच कार्यक्षेत्राच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी थोडेसे कमीपणाने घ्यावे. अर्थात सिंह राशी व्यक्तींनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी थोडेसे नमते घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सिंह राशीचा सप्तम शनिग्रह अष्टम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या अष्टम स्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान सिंह राशीच्या व्यक्तींना वैवाहिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. परंतु दिनांक 15 मे 2025 नंतर सिंह राशीच्या व्यक्तींना शनिग्रहाचे भ्रमण सुद्धा विवाह योगासाठी अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे. परंतु दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 या दरम्यान सिंह राशीच्या व्यक्तींना वैवाहिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, संतती समस्या निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचप्रमाणे हा अष्टम स्थानातील शनिग्रह सिंह राशीच्या व्यक्तींना भागीदारीतील व्यवसायामध्ये अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना अष्टम स्थानातील शनिग्रह मोठा लाभ व मोठा खर्च देण्याची सुद्धा शक्यता आहे. या दरम्यान दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत अष्टम स्थानात वक्री स्थितीत शनी असताना सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अनावश्यक बदलांना सामोरे जावे लागेल. तसेच नोकरीमध्ये बदलीचे योग सुद्धा या दरम्यान येण्याची शक्यता सिंह राशीच्या व्यक्तींना आहे. त्याचप्रमाणे या दरम्यान सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याची गरज आहे. हा अष्टम स्थानातील शनिग्रह सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या वडिलांच्या आरोग्याची काळजी निर्माण करणारा राहील. या अष्टम स्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा नोकर वर्गाकडून अर्थात आपल्या खालच्या दर्जाच्या नोकर वर्गाकडून सुद्धा थोडासा त्रास होण्याची शक्यता राहणार आहे. या दरम्यान सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे. परंतु दिनांक 15 मे 2025 नंतर सिंह राशीच्या व्यक्तींना या शनिग्रहाची शुभ परिणाम जाणवतील. अर्थात विवाहाच्या बाबतीत, संततीच्या बाबतीत तसेच आत्मविश्वास वाढवणारे शनिग्रहाचे भ्रमण सिंह राशीच्या व्यक्तींना राहील. अशा प्रकारे एकंदर विचार करता हे शनीचे भ्रमण सिंह राशीच्या व्यक्तींना शुभ व अशुभ असे दोन्ही प्रकारे फले देणारे राहणार आहे. यानंतर आपण कन्या राशीला या शनिग्रहाच्या भ्रमणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया. कन्या राशीच्या व्यक्तींच्या सप्तम स्थानातून शनिग्रह भ्रमण करणार आहे. अर्थात पंचमेश शनीचे सप्तम स्थानातील भ्रमण कन्या राशीच्या व्यक्तींना रखडलेल्या विवाहासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे. अर्थात कन्या राशीच्या व्यक्तींचा विवाह योगास उशीर झालेला आहे त्या व्यक्तींचा विवाह योग होण्याची शक्यता राहणार आहे. तसेच प्रेम विवाहासाठी सुद्धा हे शनी भ्रमण पंचमेश शनीचे सप्तम स्थानातील भ्रमण रखडलेला प्रेम विवाह सुद्धा होण्याची या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना शक्यता आहे.
परंतु दिनांक 29 मार्च 2025 ते दिनांक 18 मे 2025 पर्यंत शनी ग्रह व राहू ग्रह यांची युती कन्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये अर्थात विवाह स्थानामध्ये होत असल्यामुळे जरी गुरु ग्रहाचे बल असले व विवाह योगासाठी अनुकूल कालावधी असला तरी सुद्धा शनी व राहू युती कन्या राशीच्या व्यक्तींना वैवाहिक समस्या देणारे सुद्धा राहणार आहे। अर्थात कन्या राशीच्या व्यक्तींना या दरम्यान जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता राहणार आहे। अर्थात शनी व राहूची युती कन्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये होणार असल्यामुळे दिनांक 29 मार्च 2025 ते दिनांक 18 मे 2025 पर्यंत या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना वैवाहिक समस्या सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच भागीदारीच्या व्यवसायामध्ये नुकसान होण्याची शक्यता या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना राहणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 18 मे 2025 नंतर मात्र कन्या राशीच्या व्यक्तींचा राहू ग्रह षष्ठ स्थानात भ्रमण करणार असल्यामुळे यानंतर मात्र कन्या राशीच्या व्यक्तींना शनी ग्रहाचे शुभ परिणाम जाणवतील। कन्या राशीच्या व्यक्तींना या दरम्यान विवाह सौख्यामध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळेल। दिनांक 18 मे 2025 नंतर मात्र कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये चांगले लाभ घडवून आणणारे ठरणार आहे। तसेच विवाह सुखासाठी सुद्धा चांगले हे शनी भ्रमण राहणार आहे। परंतु दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत शनी ग्रह वक्री स्थितीत असल्यामुळे या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या वैवाहिक सौख्याची थोडीशी काळजी घ्यावी। तसेच या वक्री स्थितीतील शनी ग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी। अर्थात या शनी ग्रहाची दृष्टी कन्या राशीवर राहणार आहे व कन्या राशीच्या भाग्यस्थानावर राहणार आहे व या शनी ग्रहाची दृष्टी कन्या राशीच्या चतुर्थस्थानावर राहणार आहे। अर्थात हा सप्तम स्थानातील शनी ग्रह कन्या राशीच्या चतुर्थस्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींनी प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये सुद्धा थोडीशी काळजी घ्यावी। हा सप्तम स्थानातील शनी ग्रह कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत चढ उतार निर्माण करणारा राहणार आहे। अर्थात हा सप्तम स्थानातील शनी ग्रह कन्या राशीच्या व्यक्तींना ठराविक कालावधीमध्ये अर्थात मार्गी स्थितीत असताना आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देणारा राहील व वक्री स्थितीत असताना अशुभ परिणाम देणारा राहील। सप्तम स्थानातील मार्गी स्थितीतील शनी ग्रह कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत मार्गी स्थितीत असताना शुभ फले निर्माण करणार राहणार आहे। या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती होणार आहे। नोकरीमधून सुद्धा कन्या राशीच्या व्यक्तींना चांगली आर्थिक प्राप्ती या दरम्यान होणार आहे। या शनी ग्रहाची भाग्यस्थानावर दृष्टी असल्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हा शनी ग्रह कन्या राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे। अर्थात दिनांक 29 मार्च 2025 ते दिनांक 2 जून 2027 पर्यंत या शनी ग्रहाचे शुभ व अशुभ दोन्ही प्रकारे परिणाम कन्या राशीच्या व्यक्तींना जाणवतील। यानंतर आपण धनु राशीसाठी या मीन राशीतील शनी ग्रहाच्या भ्रमणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया। धनु राशीच्या चतुर्थ स्थानातून हा शनी ग्रह भ्रमण करणार आहे। अर्थात चतुर्थ स्थानातील व अष्टम स्थानातील शनी ग्रहाचे भ्रमण हे शनीची पनवती म्हणून संबोधले जाते। परंतु हा शनी ग्रह चतुर्थ स्थानातील धनु राशीच्या व्यक्तींना स्थिर संपत्तीसाठी अर्थात भूमी खरेदी, वाहन खरेदी तसेच स्थिर संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी अत्यंत शुभ फले देणार आहे। चतुर्थ स्थानातील शनी ग्रह धनु राशीच्या व्यक्तींना सौख्याची हानी करणार राहणार आहे। चतुर्थ स्थानातील शनी ग्रह धनु राशीच्या व्यक्तींना आपल्या मातेच्या आरोग्याची काळजी निर्माण करणार राहणार आहे। सौख्याची हानी करणारा हा शनी ग्रह राहणार आहे। विनाकारण भय निर्माण करणारा हा शनी ग्रह धनु राशीसाठी राहणार आहे। परंतु दिनांक 15 मे 2025 नंतर गुरु ग्रहाचे भ्रमण धनु राशीच्या सप्तम स्थानातून होणार असल्यामुळे यानंतर या शनी ग्रहाची धनु राशीच्या व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी तसेच वाहन सौख्यासाठी, प्रॉपर्टी सौख्यासाठी, जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी हा शनी ग्रह धनु राशीच्या व्यक्तींना शुभ फले निर्माण करणारा राहील। या चतुर्थ स्थानातील शनी ग्रहाची षष्ठ स्थानावर दृष्टी असल्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा संघर्ष वाढवणारा हा शनी ग्रह राहणार आहे। दशम स्थानावर याची कर्मस्थानावर दृष्टी असल्यामुळे हा शनी ग्रह कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा अर्थात नवीन व्यवसायाची संधी देणारा हा शनी ग्रह धनु राशीसाठी राहणार आहे। अर्थात या चतुर्थ स्थानातील शनी ग्रहाची दिनांक 14 मे 2025 नंतर गुरु ग्रह सप्तम स्थानात धनु राशीत गेल्यानंतर व दिनांक 18 मे 2025 नंतर राहू ग्रह धनु राशीच्या तृतीय स्थानात गेल्यानंतर या शनी ग्रहाची अत्यंत शुभ फले धनु राशीच्या व्यक्तींना मिळणार आहेत। अर्थात कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा शनी ग्रह धनु राशीच्या व्यक्तींना राहील। तसेच नोकरीमध्ये नवीन संधी देणारा हा शनी ग्रह धनु राशीच्या व्यक्तींना राहणार आहे। तसेच धनु राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा शनी ग्रह राहणार आहे। त्याचप्रमाणे धनु राशीच्या व्यक्तींना आरोग्याची साथ सुद्धा या दरम्यान चांगली राहणार आहे।
त्याचप्रमाणे या चतुर्थानातील शनी ग्रहाच्या भ्रमण दरम्यान धनुराशी व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी, अर्थात वरिष्ठांशी मतभेद टाळावेत। त्याचप्रमाणे दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत शनी ग्रह वक्री स्थितीत असल्यामुळे या दरम्यान धनुराशी व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांशी मतभेद टाळावेत। तसेच नोकरी व्यवसायामध्ये थोडेसे सामंजस्याने घ्यावे, अर्थात या दरम्यान वक्री स्थितीत शनी असल्यामुळे या दरम्यान धनुराशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा कटकटींना सामोरे जावे लागणार आहे। तसेच या वक्री स्थितीतील शनी ग्रहाच्या भ्रमण दरम्यान धनुराशी व्यक्तींनी आपल्या मातेच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी। तसेच या दरम्यान धनुराशी व्यक्तींना आपल्या सौख्याची हानी झाल्याचे पाहावयास मिळेल। परंतु या व्यतिरिक्त मात्र शनी मार्गी असताना दिनांक 29 मार्च 2025 ते दिनांक 2 जून 2027 पर्यंत शनी ग्रह मार्गी स्थितीत असताना मात्र या शनी ग्रहाचे शुभ परिणाम धनुराशी व्यक्तींना जाणवतील। तसेच दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत शनी ग्रह वक्री स्थितीत असताना नोकरी व्यवसायामध्ये अनावश्यक बदलांना सुद्धा सामोरे जाण्याची शक्यता या धनुराशी व्यक्तींना राहणार आहे। या दरम्यान नको असलेली बदली सुद्धा होण्याची शक्यता या दरम्यान धनुराशी व्यक्तींची राहणार आहे। या दरम्यान धनुराशी व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळल्यास धनुराशी व्यक्तींना या शनी ग्रहाचे नकारात्मक परिणाम जाणवणार नाही। तसेच हा चतुर्थानातील शनी ग्रह धनुराशी व्यक्तींना लग्न स्थानावर अर्थात धनु राशीवरच दृष्टी ठेवत असल्यामुळे प्रथम स्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे या दरम्यान धनुराशी व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये विलंब अडथळे निर्माण करणारा राहणार आहे। परंतु संघर्षातून यश नक्कीच देणारा हा शनी ग्रह राहणार आहे। अर्थात सर्व बाबींचा विचार करता हे चतुर्थानातील शनीचे भ्रमण धनुराशी व्यक्तींना शुभ व अशुभ दोन्ही प्रकारे फले निर्माण करणारे राहणार आहे। अर्थात या दरम्यान या राशींच्या व्यक्तींनी पुण्यकालामध्ये अर्थात ज्या दिवशी शनी ग्रहाचा मीन राशीत प्रवेश होणार आहे त्या दिवशी अर्थात दिनांक 29 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:48 ते रात्री 12:36 शनीचा पुण्यकाल आहे। या पुण्यकालामध्ये शनीचे दान, जप, होम, हवन, शनीची पूजा करणे हे अशुभ फलाची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फलांची वृद्धी करण्यासाठी या कालावधीमध्ये अत्यंत शुभ परिणाम करणारे राहते। त्यामुळे या पुण्यकालामध्ये या राशींच्या व्यक्तींनी शनी ग्रहाचा जप, दान, पूजा, होम अवश्य करावा व या शनी ग्रहाची शुभ कृपा वाढवून घ्यावी। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।